शूर्पणखेचं नाक कापलेलं ती जागा आहे आणि सुरुवातीलाच पाहू शकता तुम्ही किती छान आहे इथे पाहू शकता राम लक्ष्मण सीता आणि आपले बजरंगबली मित्रांनो सुरुवातीला ती छायाचित्र तुम्हाला बघायला भेटतात। रामायणामधले काही किस्से तुम्हाला सांगतो इथे दाखवलेले आहेत जे तुम्हाला माहित आहे आपल्या सीते मातेला ते हरण आवडलं होतं आणि मेन जिथे शूर्पणखेचं नाक कापलं होतं ती जागा आणि तो प्रसंग तुम्हाला दाखवूया। तर मित्रांनो समोरच आपल्या प्रभू श्रीरामाची एवढी उंच मूर्ती आहे ना मित्रांनो डायरेक्ट मान वर करूनच बघायला लागते। हर हर महादेव। स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग चॅनल एका ब्लॉगमध्ये आणि नाशिक सिरीजमध्ये पण तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो आज नाशिक सिरीजमध्ये कुठल्या प्लेसवरती आलो आहे जिथे मित्रांनो रामायणाची खरी सुरुवात झाली ते म्हणजे तपोवन, जिथे आपल्या लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं होतं त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आपल्या प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे असं हे ठिकाण आहे। या ठिकाणाची मी तुम्हाला संपूर्ण माहितीसुद्धा देणार आहे आणि रामायणामध्ये रामाने सीतेने आणि लक्ष्मणाने सर्वात जास्त काळ हा नाशिकमध्ये तपोवन या ठिकाणी घालवलेला आहे। तर मला संपूर्ण माहिती सुद्धा देणार आहे। आतमध्ये मंदिर सुद्धा आहे ते सुद्धा दाखवणार आहे। इकडे गाडी तर पार्क केली आहे आणि इकडे जायचं आता आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये। चला मित्रांनो आता आपण आलोय पाहू शकता मागे श्री लक्ष्मणजी मंदिर शूर्पणखेचं नाक कापलेलं ती जागा आहे आणि सुरुवातीलाच पाहू शकता तुम्ही किती छान आहे इथे पाहू शकता राम लक्ष्मण सीता आणि आपले बजरंगबली मित्रांनो सुरुवातीला ती छायाचित्र तुम्हाला बघायला भेटतात। तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बाकीचं पण तुम्हाला दाखवतो। चला तर आतमध्ये एंट्री मारला मित्रांनो खूप छान सुंदर गेट आहे आणि आतमध्ये एंट्री मारल्यावर बाजूला दुकानं वगैरे आहेत। मित्रांनो आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच एक आपल्या गणपती बाप्पाची खूप सुंदर मूर्ती दिसते। मित्रांनो ही मूर्ती इतकी सुंदर आहे इथेच माझं मन प्रसन्न झालंय। तर आता आतमध्ये जायला पण मी मोटिवेट झालोय। तर आतमध्ये पण जाऊन आपण व्हिडिओज वगैरे बनवूया दर्शन घेऊया आणि बाकी तुम्हाला माहिती आतमध्ये सांगतो। आणि गणपती बाप्पाची मूर्ती होऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। चला तर मित्रांनो रामायणामधले काही किस्से तुम्हाला सांगतो इथे दाखवलेले आहेत जे तुम्हाला माहित आहे आपल्या सीते मातेला ते हरण आवडलं होतं त्याला पकडण्यासाठी आपले श्रीराम गेले होते मित्रांनो। तर त्याच्यानंतर मित्रांनो इथे राक्षसासोबत त्यांची लढाई वगैरे झाली ते सीन दिसते तिथे तुम्हाला दाखवतो। आणि पुढे शबरी जी त्यांना उष्टी बोरं खायला देत होती पण त्यांनी त्यांची ती प्रेम आणि त्यांची ती निष्ठा होऊन मित्रांनो ते उष्टी बोरं पण खाल्ली होती पाहू शकता। आणि ते आपले राम लक्ष्मण आणि सीता मित्रांनो पाहू शकता अशी काही छायाचित्रे इथे तुम्हाला बघायला भेटतील। तर मित्रांनो वरती पाहू शकता जो आपला जटायू गरुड पक्षी वरती पाहू शकता तुम्ही तो असं वाटतं आपल्या स्वागतासाठी ते मित्रांनो खूप सुंदर वाटते। आणि आतमध्ये जाऊया आपण आता श्री लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर मित्रांनो। तर आतमध्ये जाऊ आणि बाकी तुम्हाला दाखवतो आतमध्ये मंदिर। तर चला हे बघा पाहू शकता तुम्ही श्री लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर और शूर्पणखा की नाक काटने की जगह म्हणजे शूर्पणखेचं नाक कापल्याची जागा आहे। तर चला आतमध्ये जाऊ। तर मित्रांनो मंदिर खूपच सुंदर आहे आणि इकडे पाहू शकता तुम्हाला पहिले दर्शन देतो आपल्या लक्ष्मणाचं त्यानंतर बाकीचे सीन दाखवतो जिथे नाक कापलं होतं। सुरुवातीलाच पाहू शकता आपल्या बजरंगबलीचं दर्शन होतं मित्रांनो खूप सुंदर आहे। तर हे बघा पाहू शकता तुम्ही तर हे आपले बजरंगबली मित्रांनो खूप सुंदर वाटतं मित्रांनो ह्याचं सुद्धा दर्शन घ्या। आणि आतमध्ये तुम्हाला आपल्या लक्ष्मणाच्या शेष नागाचा अवतार दाखवतो मित्रांनो। तर चला तर मित्रांनो पाहू शकता आपले श्री लक्ष्मणजी शेषनाग अवतारामध्ये किती सुंदर वाटतंय मित्रांनो। इथे बाजूला तुम्ही पाहू शकता इकडे तुम्हाला दाखवतो छोटंसं मंदिर आहे मित्रांनो हे सुद्धा। तर खूप भारी वाटते मित्रांनो आणि पूर्ण इथे आतमध्ये थंड थंड आहे। आणि मेन जिथे शूर्पणखेचं नाक कापलं होतं ती जागा आणि तो प्रसंग तुम्हाला दाखवतो। या हे बघा मित्रांनो ती जागा आणि तो प्रसंग सुद्धा दाखवलेला आहे। तो पण झोडलाय म्हणजे सगळेजण बसले पाहू शकता तुम्ही। बाहेर पाऊस आला म्हणून सगळेजण आता इथे आतमध्ये शांत बसले कारण की बाहेर पाऊस आले पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो पाऊस आता थोडा कमी झालेला आहे आणि खूप वेळ आपण आतमध्ये बसलो होतो कारण की बाहेर भरपूर पाऊस होता मित्रांनो। आता पाऊस कमी झाला आहे तर आपण पुढे जाऊया। आणि हा ब्लॉग मला अजून थोडा मोठा बनवायचा होता पण आता छोटाच बनेल कारण की पावसामुळे जास्त कव्हर करायला नाही भेटले। तर आता पुढे जाऊया आपण आणि खूप छान मंदिर आहे मित्रांनो नक्की या मंदिराला व्हिजिट करा। आणि गणपती बाप्पाला येतो आम्ही निरोप घेतो इथून जाऊया पुढे शूज वगैरे घालू आणि पुढे दाखवतो तुम्हाला। चला A few moments later.
तर मित्रांनो आता आपण बाहेर चाललो, पण नशिबाने आपण बाहेरच फोटो काढत होतो तेवढंच आरतीचा आवाज आला, म्हणून आतमध्ये येऊन आरती पण भेटली मित्रांनो. गणपती बाप्पाची कृपा की खूप दिवसानंतर मला आरती भेटली गणपती बाप्पाची. तर याच नादाने गणपती बाप्पाच्या आरतीमध्ये पण सहभागी झालो. तर मित्रांनो मंदिराच्या जसं बाहेर आलो तर मित्रांनो समोरच आपल्या प्रभू श्रीरामाची एवढी उंच मूर्ती आहे ना मित्रांनो, डायरेक्ट मान वर करूनच बघायला लागते. रामसृष्टी उद्यान मित्रांनो, हे बघा तुम्हाला छोटीशी झलक दाखवतो इथून. हे बघा आतमध्ये पूर्ण जाऊन दाखवेल तुम्हाला. आणि आतमध्ये जाण्यासाठी हा गेट आहे, इकडून आपल्याला आतमध्ये जायचंय. या गेटने आतमध्ये गेलो समोरच आपले प्रभू श्रीराम मित्र पाहू शकता तुम्ही. तर आता आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल पाहू शकता मित्रांनो. हे बघा समोरच किती सुंदर आहे मित्रांनो, हे बघा. आणि बघितलं एवढं भारी वाटतं ना मित्रांनो समोरून. तर आतमध्ये जाऊया आणि मग तुम्हाला आपल्या प्रभू श्रीरामाचं दर्शन देतो मित्रांनो. चला. बोलिए सियावर रामचंद्र की जय, गोदावरी माता की जय, मगेश्वर भगवान की जय, काशी विश्वनाथ भगवान की जय, सियावर रामचंद्र की जय, सब संतन की जय, सब भक्तन की जय, माता पिता की जय, गुरु गोविंद की जय, आज के आनंद की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पते हर 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 महादेव. चले आप तर मित्रांनो आता आपण वरती जाणार आहोत प्रभू श्रीरामाचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, खूप मोठी मूर्ती आहे प्रभू श्रीरामाची. बघितल्यानंतर खूप भारी वाटते. तर नशिबाने किती सुंदर होतं की आम्हाला आरती सुद्धा भेटली मित्रांनो. आल्याला गणपती बाप्पाची सुद्धा आरती भेटली आणि आपल्या प्रभू श्रीरामाची सुद्धा आरती भेटली मित्रांनो. आणि वरती येऊन आता आपण दर्शन वगैरे घेतलंय. तर आता आपण थोड्या वेळात बाहेर जाऊया आणि इथे थोडीशी माहिती वगैरे सांगणार आहोत. तर पहिले आपण प्रदक्षिणा घालू, पुढे सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आलोय तपोवन येथे, हे एक पर्यटन स्थळ नाही आहे, आध्यात्मिक ऊर्जा देणारं स्थळ आहे मित्रांनो. ते येऊन तुम्ही कचरा वगैरे करू नका, इथले पावित्र्य राखा आणि संस्कृती जपा मित्रांनो आपली. आणि आलात तर तुम्ही इथे एन्जॉय करा, दर्शन घ्या, सर्व करा, फक्त कचरा वगैरे करू नका. दिसला तर कचरा पेटीमध्ये टाका. आणि आजचा ब्लॉग थोडासा छोटा झालाय, तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि असंच आपल्या नाशिक सिरीजमधले अजून सारे ब्लॉग आपल्या यूट्यूबवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा जाऊन नक्की बघा. आणि हा ब्लॉग सुद्धा आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तर आता आपण जाणार आहोत आणि इथेच ब्लॉग एंड करतोय. कसं वाटलंय नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. चला.